मी मनीषा, तुम्हा सर्व मैत्रिणींचे एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत। मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुंदर अशी बाही डिझाइन सांगणार आहे। खूप सोपी पद्धत आहे कटिंग आणि शिलाई आज आपण बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। सर्वात आधी आपण बाहीचं कटिंग करूया। हे पहा, असं मी इथे अस्तर घेतलेला आहे। हे पहा, अशी डबल घडी करून घेते। आता उंची इथे आपल्याला हे पहा अशी मी इथे घडी 9ची टाकणार आहे, म्हणजे जेणेकरून ही पुरली सुद्धा पाहिजे आपल्याला ब्लाऊजला। त्यासाठी मी ही घडी 9ची घेतलेली आहे। तुम्ही सुद्धा जेवढी तुमची घडी ब्लाऊजची आहे बाहीची तेवढी तुम्ही इथे घडी टाकायची आहे। आता इथे उंची मी इथे 5 तयार आहे बाहीची उंची, तर इथे मी 6 घेणार आहे। तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने 1 इंच उंची वाढवून घ्यायची आहे। 5 असेल तर 6 टाका, किंवा कोणाकोणाची उंची 4 असेल त्यांनी 5 टाकायला फक्त इथे विसरू नका। आता इथे उंची माझी 5 आहे, तर मी हे पहा इथून वरती 6 वरती मार्किंग करून घेतलं। हे पहा इथून असं मार्किंग करून घेतलं 6 इंचावरती। हे पहा आता इथे मी अशी लाईन ओढून घेते। सर्वात आधी हे पहा अशा पद्धतीने लाईन ओढून घेतली। आता हा कपडा मी इथे कट करून टाकते, जेणेकरून तुम्हाला सुद्धा समजायला हे सोपं पडेल। हे पहा अशा पद्धतीने हा कपडा मी इथे कट करून टाकला। तुमची जेवढी सुद्धा बाहीची उंची असेल त्यामध्ये 1 इंच वाढवायला फक्त इथे विसरू नका। आता इथे काय करायचं, इथून खालच्या बाजूला 2.5 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे। हे पहा इथे मी 2.5 इंचावरती एक मार्किंग करून घेते। आतल्या बाजूला मी 1.5 इंचावरती एक मार्किंग करून घेते, जेणेकरून बाही आपली फिटिंगला मुंडा मागे पुढे होणार नाही, यासाठी हे मार्किंग असतं। हे पहा इथे 1.5 इंचावरती मार्किंग करून घेते। इकडची ही बंद बाजू आहे, बघू शकता ही बंद बाजू आहे। 1 इंचावरती एक मार्किंग करून घेते। हे पहा असं मार्किंग करून घेतलं। आता इथे काय करायचं आहे आपल्याला, हे पहा इथून इथपर्यंत आपल्याला सर्वात आधी वरचा आकार म्हणजे पाठीमागच्या बाजूचा असतो, आणि खालचा आकार असतो तो पुढच्या बाजूचा असतो। सर्वात आधी आपण आकार देऊन घेऊ। आता इथे आपल्याला हे पहा थोडासा उंच, साधीच आपण रोजच्या वापरातली बाही काढतो तीच इथे बाही काढायची आहे। पहा अशा पद्धतीने इथून थोडंसं उंच घ्यायचं आहे, आणि हे पहा अशा पद्धतीने। त्यासाठी मी एकदम तुम्हाला सावकाश पद्धतीने सांगत आहे। हे पहा अशा पद्धतीने थोडंसं इथं उंच, आणि नंतर हा आकार असा खाली घ्यायचा आहे। हा झाला बाहीचा आकार। आता खालचा हा पाठीचा आकार झाला, आता खालच्या बाजूचा आकार। हे पहा असं इथून घ्यायचं आहे आपल्याला। हे पहा अशा पद्धतीने, आणि हा आकार आपल्याला कमी कमी करत असा वरच्या बाजूला घ्यायचा आहे। हे पहा अशा पद्धतीने हा झाला पुढच्या बाजूचा आकार। हे पहा अशा पद्धतीने। हे पहा इथे बघू शकता, हे पहा अशा पद्धतीने हा आकार झाला। आता इथे जो तुमचा दंडघेर असेल तो इथे टाकायचा आहे। थोडं सरळ कट करून घेते, थोडंसं इथे क्रॉस आहे। हे पहा अशा पद्धतीने कट करून घेते। इथे दंडघेर 6.5 आहे, बघू शकता इथे 6.5 वरती मार्किंग करून घेते, आणि 2 इंच शिलाई मार्जिन। हे पहा असं मी मार्किंग करून घेतलेलं आहे इथे। तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने घ्यायचा आहे। तुमचा जो दंडघेर असेल तो इथे टाका, आणि 2 इंच पुढच्या बाजूला मार्किंग करून घ्यायचं आहे। आता अशीच लाईन ओढून घ्यायची आहे आपल्याला। हे पहा ह्या कोपऱ्यापासून इथपर्यंत। हे पहा अशा पद्धतीने। हे पहा बघू शकता असं। आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने इथून हे कट करायला सुरुवात करा, किंवा 1.5 ठेवत असाल तुमच्या पद्धतीने आवड्यानुसार। कोणी इथं 1.5 इंच सुद्धा मार्जिन ठेवतं शिलाईचं, कोणी 2 ठेवतं। त्या पद्धतीने तुम्ही इथे ठेवू सुद्धा शकता। आता इथे हे कट करून घेते सर्वात आधी वरचा आकार। हे पहा अशा पद्धतीने हा मी कट करून घेते। हे पहा हे मध्याचं मार्किंग करून घ्या इथे, कारण की बाही जॉईन करताना आपण तिथूनच जॉईन करतो, त्यामुळे मध्य खूप महत्वाचं आहे। आता इथे हा झाला पाठीच्या भागाचा आकार, इकडचा आपण कट केला। आता हा पुढच्या भागाचा आकार आपण इथून कट करून घेऊया, आणि हे करत जा, मार्किंग करून ठेवत जा। कधी कधी काय होतं, पुढचा भाग मागे होतो आणि मागचा भाग पुढे जॉईन होतो। हे पहा अशा पद्धतीने कटिंग झालेलं आहे। आता हा पुढच्या बाजूचा आकार इथे मार्किंग असं करून ठेवत जा। काय होतं, बऱ्याच वेळा अस्तरची बाही असते, मग लक्षात येत नाही आपण कुठल्या बाजूला मार्किंग केलं। अस्तर जॉईन करताना आतल्या बाजूला जाते ते, त्याच्यामुळे दोन्ही बाजूंना असं मार्किंग करून ठेवत जा। साधी जरी ब्लाऊजची काढली तरी सुद्धा तुम्ही हे पहा हे बाहीचं कटिंग झालेलं आहे। हा ब्लाऊज पीस आहे, बघू शकता। हे पहा अशी घडी करून घेतली मी। हे पहा ही बंद बाजू आहे, लक्षात ठेवा। अशी पुरते का ती पण बघा, बऱ्याच वेळा काय होतं हे पहा पुरत असते, कधी कधी एखाद्या वेळेस आपल्याला इकडे जॉईंट सुद्धा द्यावा लागतो। त्यासाठी मी तुम्हाला हे असं घडी करून दाखवलेले आहे। आता हे आपलं पुरत आहे। हे पहा आता हे ओपन करते मी। हे पहा अशा पद्धतीने ही बाही ठेवून घ्यायची आपल्याला। बघू शकता इथे। आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे। थोडंसं अंतर ठेवत ठेवत आपल्याला अशा पद्धतीने कट करायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने एकदम बरोबर असं कट करू नका, कारण की काय होतं मग जॉईन केल्याच्या नंतर एखाद्याच कमी पडतो कपडा, सिल्की असेल तो, त्याच्यामुळे थोडं थोडं अंतर ठेवत असं कट करायचं आहे। हे पहा ही कटिंग करून झाली। आता इथे आपल्याला उलट सुलट चेक करायचं। हे पहा उलट सुलट इथे चेक करून घ्या व्यवस्थित।
आता हे आपल्याला अशा पद्धतीने ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं आहे आणि पूर्ण खालच्या बाजूला आपल्याला सर्वात आधी शिलाई मारून घ्यायची आहे. हे पहा, आता इथे हे पलटी करायचं आहे आणि बरोबर हा कपडा इकडच्या बाजूला घ्या, म्हणजे दापटीप सुद्धा तुमची तिथे व्यवस्थित बसेल. एकदम कडेला एक दापटीप मारून घ्यायची आहे. आता हा कपडा पूर्ण आतल्या बाजूला घेऊन इथे एक पूर्ण व्यवस्थित आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. आता पाठीमागच्या बाजूला पण व्यवस्थित आपल्याला शिलाई करून आणि शिल्लक राहिलेला कपडा इथे कट करायचा आहे. बघू शकता व्यवस्थित आपण हे जॉईन केलेलं आहे. आता इथे हा मध्य आहे, बघू शकता. हे पहा, असं पकडा व्यवस्थित, परत एकावरती एक आपले व्यवस्थित आहे का चेक करून घ्या. इकडे हे पहा एकदम परफेक्ट आलेली आहे. धागे वगैरे काय असतील तर हे पहा अशा पद्धतीने हे कट करून टाका, व्यवस्थित करून घ्या एकदम अशा पद्धतीने. आता इथे हा सेंटर आहे, बघू शकता, इथे मध्यावरती कट आहे. आता इथे काय करायचं आहे, हे पहा अशी लाईन ओढून घ्या. हे पहा म्हणजे सोपं पडेल. लाईन ओढल्याच्या नंतर डिझाईन सुद्धा तुमची एकसारखी तिथे होऊन जाणार आहे. हे पहा अशी लाईन ओढून घ्यायची आहे आपल्याला एकदम व्यवस्थित, बरोबर मध्यावरती मध्य आला पाहिजे एकदम सरळ लाईनीमध्ये. आता इथे बघू शकता, हे पहा ही आपली तयार बाही झाली. राईट, आपली शिलाई करून ती बरोबर अर्धा इंच वरच्या बाजूला जाऊन बरोबर ती आपली 5 तयार होणार आहे. आपण कारण की 1 इंच घेतलेलं होतं. आता इथे काय करायचं, हे अर्धा इंच सोडून द्या वरचं, आपल्याला ते शिलाईसाठी लागणार आहे. बाहीचं इथे मार्किंग सुद्धा आपलं व्यवस्थित झाले पाहिजे, त्यासाठी मी तुम्हाला समजावून सांगते. हे पहा वरच्या बाजूला अर्धा इंच सोडून द्या. आता किती राहिलं आपलं खालचं 5 राहिलेलं आहे, तर 5चं आता मध्य करून घ्या. हे टोक 5 वरती ठेवून घ्या. अशा पद्धतीने इथे एक मध्यचं मार्किंग करून घ्या. हे पहा अशा पद्धती, म्हणजे दोन्ही सुद्धा इथे सुद्धा समान मार्किंग होईल आणि इथे सुद्धा तुमचं समान मार्किंग होऊन जाईल. वरचं फक्त अर्धा इंच, किती सुद्धा उंची असू द्या तिथे तुमची, वरचं अर्धा इंच शिलाईसाठी शोल्डर जोडण्यामध्ये ते सोडून द्या. बाही जोडतो आपण तिथं ते सोडून द्या. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, हे पहा हे झालं बरोबर मध्यावरती, बरोबर आपण हे मार्किंग करून घेतलं. आता इथून वरच्या बाजूला 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आणि इथून खाली 1.5 इंच. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा इथून वरती मी 1.5 इंचावरती मार्किंग केलं, इथून खाली मी 1.5 इंचावरती, म्हणजे 1.5 आणि 1.5 3 इंच झाले आपले. म्हणजे बरोबर एवढी डिझाईन आपली तयार होणार आहे. हे पहा मी कॅनव्हास पेपर घेतलेला आहे, ह्याच्यावरती आपल्याला हे आता मार्किंग करून घ्यायचं आहे. हा मी कॅनव्हास पेपर घेतलेला आहे. हे पहा अशा पद्धतीने मी ह्याची घडी करून घेते. हे पहा बघू शकता, इथे आता हे 3 भरलं आपलं मधलं. 1 इंच जास्त कॅनव्हास पेपर आपल्याला इथे घ्यायचा आहे, म्हणजे 4 घ्यायचा आहे आपल्याला. हे पहा 4 इंचाचा घ्यायचा आहे आपल्याला. 4 साडेचार सुद्धा घेऊ शकता. हे पहा इथं मार्किंग करून घेते. थोडासा जास्त घ्या, काय आतल्याच बाजूला जाणार आहे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये. हे पहा असं मार्किंग करून घेते. आता हे वरचं कट करून टाकते. थोडासा जास्त घ्या, मी ज्या पद्धतीने घेतला त्या पद्धतीने, बरोबर एकदम घेऊ नका. आता ह्याच्यावरती समान मार्किंग करून घ्यायचं. हे पहा हे बरोबर काढलं आपण, अशी घडी करून हे वरचा कट करून घेतला. हे पहा अशी घडी करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने, म्हणजे तुमचं जेणेकरून डिझाईन सुद्धा तुम्हाला समान होईल. नवीनसाठी खूप महत्वाचं आहे. हे पहा असं मध्य करून घ्यायचं आहे आपल्याला एकसारखा. इथे घेतला तसंच हे पहा बघू शकता तुम्ही, म्हणजे आपलं ते बरोबर होऊन जाईल. हे पहा असं ठेवून मार्किंग केलं तरी सुद्धा चालेल. हे पहा इथे मध्य आहे, असं मार्किंग करून घ्या समोरासमोर, म्हणजे तुमचं कुठेही चुकणार नाही. आलं लक्षात? हे पहा अशा पद्धतीने इथे एक मार्किंग आहे. हे पहा इथे एक आहे आणि इथे एक आहे, असं समोरासमोर घ्या, म्हणजे तुम्हाला तुमच्या लक्षात येईल. हे पहा हे ओपन बाजू आहे, बंद बाजू आपण समान मार्किंग करून घेतलं. आता इकडून काय करायचं आहे, इकडच्या बाजूला 1.25 इंचावरती एक मार्किंग करून घ्या. हे पहा इकडून 1.25 इंचावरती, हे मधलं आहे ना सेंटर, तिथून 1.25 इंचावरती इकडच्या बाजूला एक मार्किंग करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने मधून इकडच्या बाजूला 1.25 इंच घ्या आणि हे पहा अशा पद्धतीचा आपल्याला इकडे आकार द्यायचा आहे. पहा इथून ह्या 1.25 इंचापासून हे पहा अशा पद्धतीने थोडंसं खाली टोक आलं पाहिजे. हे पहा अशा पद्धतीने तुमचा आकार सुद्धा तिथे व्यवस्थित येऊन जाईल. हे पहा इथे टोक येऊ द्या थोडंसं खाली, म्हणजे ते दिसायला सुद्धा खूप व्यवस्थित दिसेल. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा इथे पाठीमागच्या बाजूला सुद्धा असंच मार्किंग करून घ्या. हे पहा त्याच्यावरतीच बरोबर उमटलेलं सुद्धा आहे. हे पहा त्याच्यावरतीच हे पहा अशा पद्धतीने टोक फक्त व्यवस्थित घ्या. हे पहा अशा पद्धतीने, म्हणजे तुमची डिझाईन सुद्धा तिथे एकसारखी येऊन जाईल. आता इथे हा कपडा घ्यायचा आहे आपल्याला, जो अस्तरला वापरतो तो इथे घ्यायचा आहे. हे पहा बरोबर ह्याच्या मापाचा हा कट करून घ्यायचा. हे पहा असं ठेवून घ्या त्याच्यावरती.
आणि हा बरोबर ह्याच्या मापाचा हा कट करून घ्या, बरोबर चौकोन हा कट करून घ्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने घ्या. ह्या साईडचा कपडा एक समान कट करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने, हे पहा अशा पद्धतीने एक समान करून घ्या. हे मध्याचं मार्किंग आहे ना, बघू शकतो इथे मध्याचं, त्याच्यावरती एक मार्किंग करून ठेवा असं पेनाने. हे पहा, म्हणजे तुमचा जॉईन करताना कपडा इकडे तिकडे सरकणार नाही, किंवा एक टाचणी लावून ठेवली तरी सुद्धा चालेल. फक्त असं मार्किंग करून घ्या आणि एक टाचणी लावून ठेवा मध्ये, मग जॉईन करताना सुद्धा तुमचा कपडा इकडे तिकडे हलणार नाहीये. आता इथे पूर्ण कडेला एक शिलाई मारून घ्यायची आहे. आता इथे बघू शकता, हे पहा मध्य आहे, असं कट मारून ठेवा, बरोबर आला पाहिजे व्यवस्थित. हे पहा अशा पद्धतीने पकडा हे लाईनवर, त्यासाठी मध्ये मार्किंग करून ठेवा. हे पहा असं इथे एक कट मारा आणि इथे एक कट मारा. हे पहा बघू शकता, दोन्ही बाजूंना सुद्धा कट मारून घ्या. हे पहा आता हे टोक खालच्या बाजूला घ्यायचं आहे. हे पहा बरोबर इथे मध्य आहे, असं ठेवून घ्या. हे पहा ही लाईन आहे, बघू शकता इथे, हा सुद्धा मध्यावरती मध्य आला पाहिजे व्यवस्थित. हे पहा अशा पद्धतीने ठेवून घ्या. हे पहा इथे सुद्धा चेक करा. हे पहा मध्यावरती मध्य बरोबर आला पाहिजे. हा मध्य डिझाईन आहे ना, त्याला पूर्ण व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे. हे पहा व्यवस्थित एकदम परफेक्ट आहे, ती शिलाई मारून घेतली. हे पहा बघू शकता, एकदम व्यवस्थित आकारामध्ये, व्यवस्थित सावकाश घ्या, म्हणजे इकडे तिकडे बाहेर जाणार नाही. त्या आकारावरती बरोबर तुमची ती शिलाई होऊन जाईल. आता इथे आपण ही मधली शिलाई दिलेली ती काढून टाका. 5 नंबरची शिलाई देतो आपण मध्ये, हे पहा ही काढून टाकली तरी सुद्धा चालेल. हे पहा अशा पद्धतीने ही मधली फक्त सर्वात आधी शिलाई दिलेली ही काढून टाकली तरी सुद्धा चालेल. आता इथे हे पहा अशा पद्धतीने ओपन करून घ्या, हे काढून टाका. हे पहा इकडची सुद्धा मी काढून घेतली. हे पहा इथली सुद्धा काढली आणि इथली सुद्धा मी काढलेली आहे. फक्त इथली ही डिझाईन मधली आपल्याला ठेवायची आहे, ही फक्त इथली काढलेली आहे मी. आता इथे काय करायचं, हे पहा हे असं मध्यभागी पकडा, हे कट मारून घ्या इथे थोडासा. हे पहा अशा पद्धतीने, हे पहा अशा पद्धतीने कट मारून घ्यायचं आहे. आता हे व्यवस्थित थोडंसं अंतर ठेवून आपल्याला हे कट करायचं आहे. हे पहा थोडं थोडं अंतर, हे पहा अशा पद्धतीने या राऊंड मध्ये हे कट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी कट करून घेतलं. आता इथे छोटे छोटे आपल्याला कट मारून घ्यायचे आहे. हे पहा हा कपडा पूर्ण आतल्या बाजूला घ्या व्यवस्थित. हे पहा अशा पद्धतीने, हे पहा पूर्ण इकडच्या बाजूला घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने इथे छोटे छोटे कट मारले ना, म्हणजे ती डिझाईन सुद्धा आपली एकसारखी येऊन जाते. हे पहा अशा पद्धतीने इकडच्या बाजूला घेतलं, बघू शकता हे टोक सुद्धा आपल्या इथे व्यवस्थित आलेलं आहे. आता इथे कडेला एक व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे. आकारात व्यवस्थित जो आकार आहे त्या आकारामध्ये व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित आपली शिलाई मारून झाली. आता इथे पाठीमागच्या बाजूला हे पहा, आता हे जास्तीचा कपडा आहे, ते काय करा, हे पहा थोडंसं फोल्ड करत करत हे पहा इथे पूर्ण शिलाई मारून झालेली आहे. इथे तुम्ही हात शिलाई सुद्धा करू शकता, छोटी छोटी नाजूक मध्ये हात शिलाई सुद्धा करू शकता, म्हणजे हा कपडा सुद्धा तुमचा आणि धागे सुद्धा निघणार नाहीयेत आणि धागे सुद्धा तुमचे कुठेही दिसणार नाहीयेत. अशा पद्धतीने इथे आपल्याला मध्ये डिझाईन करायची. हा मी कपडा घेतलेला आहे, बघू शकता. हे पहा अशा पद्धतीने ह्याची घडी करून घ्यायची आहे आणि पूर्ण आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि इथे मध्ये कट करून पूर्ण हा कपडा आपल्याला सुईचा करून घ्यायचा आहे.
इथे कोपरे व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत हे पहा अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला अशी घडी करून घ्या मध्यावरती बरोबर. हे पहा इथे एक मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला मध्यावरती. हे पहा अशा पद्धतीने एक लाईन मारून घ्या. आता इथे मध्यावरचं मार्किंग केलेलं हे पहा छोटे छोटे चुन्या टाकायचे आहेत आपल्याला. हे पहा अशा पद्धतीने थोडंसं ओवून घ्या इथून. हे पहा एकदम छोट्या छोट्या चुन्या टाकायच्या आहेत. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने. अशा पद्धतीने दोरा थोडासा गुंडळून घ्या आणि इथे एक मणी लावला तरी सुद्धा चालेल. हे इथे व्यवस्थित पॅक करून घ्या. दोरा थोडासा वरतीच तोडा. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे बघू शकता हे पहा हे फुल बरोबर इथे मध्ये सेंटरला आलं पाहिजे. हे पहा अशा पद्धतीने आपण बनवलेलं हे मणी लावलेला बरोबर व्यवस्थित हा मध्यभागी आला पाहिजे. हे पहा अशा पद्धतीने. आणि इथे व्यवस्थित आपल्याला गोलाकारामध्ये शिलाई मारून घ्यायची आहे. आता इथे साईडला पूर्ण अशा कलरची इथे लेस लावून घ्यायची आहे पहा व्यवस्थित. आणि थोडीशी अशा पद्धतीने डिझाईन मध्ये आपल्याला ती लावायची आहे इकडच्या पण बाजूला. आता ह्या डिझाईनवरती लेस लावली आपण त्याच्यावरती व्यवस्थित आपल्याला एक डबल शिलाई मारून घ्यायची आहे जेणेकरून ती व्यवस्थित आपली पॅक होईल. हे पहा इथे हा कपडा घेतलेला आहे. अशी घडी घालून घ्यायची आहे. व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे कडेला. आता इथे आपल्याला ह्या कापडापासून लटकन तयार करायचे आहेत. हे पहा किती लागणार आहे तेवढा अंदाजानुसार इथे घ्यायचा आहे. इथे लावायचे आहेत आपल्याला. हे पहा अशा पद्धतीचं पकडायचं आहे आपल्याला. किती लागणार आहे खाली त्या पद्धतीने आपल्याला हे व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे. हे पहा एवढेच मापाचं बरोबर. अशा पद्धतीची आपण इथे शिलाई करून घेतली. आता इथे हे एकावरती एक ठेवायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने दोन्ही सुद्धा. हे पहा अशा पद्धतीने. आणि पूर्ण इथे सुद्धा व्यवस्थित आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. सुंदर अशी लटकन डिझाईन तयार होणार आहे इथे. हे पहा थोडंसं खाली घ्या अशा पद्धतीने. एवढं अंतर ठेवायचं आहे इथे.
हे पहा साईडचा शिल्लक राहिलेला कपडा इथे कट करायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने थोडा थोडा व्यवस्थित कट करा, म्हणजे धागे वगैरे निघणार नाही. हे पहा अशा पद्धतीने हे मी कट करून घेतलेला आहे. हे पहा हे शिलाई करून झालं. आता इथे काय करायचं आहे, हे पहा हे टोक ह्याच्यावरती बरोबर इथे मध्ये, हे पहा अशा पद्धतीने मध्ये मार्किंग करून घेते. हे टोक ह्याच्यावरती मध्यभागी ठेवायचं आहे अशा पद्धतीने, आणि इकडचं टोक ह्याच्यावरती ठेवायचं आहे अशा पद्धतीने, आणि हे अशा पद्धतीने इथे मध्ये पकडून हे पहा अशा पद्धतीने घडी करून घ्यायची आहे. थोडंसं बाहेर काढून घ्या नॉड. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे एक आपल्याला शिलाई मारायची आहे आणि पूर्ण पॅक करा शिलाई, म्हणजे निघणार नाहीये. आता हे आपल्याला सुईचं करून घ्यायचं आहे दोन्ही सुद्धा. हे पहा बघू शकता अशा पद्धतीने हे लटकन तयार झाले सुंदर असे. आता हे आपल्याला इथे लावून घ्यायचे आहेत. हे पहा अशा पद्धतीने इथे, आणि ह्याच्यावरती अशा पद्धतीने हे आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे. हे पहा बघू शकता सुंदर अशी बाही डिझाईन आपली तयार झालेली आहे. हे पहा अशा पद्धतीने. अशा पद्धतीने नक्की तुम्ही शिलाई करा, दिसायला खूप छान दिसते. त्याच्यामुळे काय होतं, ब्लाऊजला लुक सुद्धा इतका सुंदर येऊन जातो. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.